या एक मिनिट सचिन तांडे एक मिनिट लेट त्यांचं कोण आहे अविनाश मोरे आहे अविनाश मोरे स्ट्राईक त्यांचं सचिन तांडे लेट त्यांचं अविनाश मोरे तर स्ट्राईक करत देवेंद्र जानच्या बॉलिंग मध्ये असं स्पीड असते की कोणी बॉल पकडू शकत नाही पण पहिल्या चेंजवरती सचिन गर्जनी आपण चौका बॉस खातं खोललंय पुन्हा एकदा देवेंद्र तयार खेळणारी सज्ज सचिन देवेंद्र नावाचे गोलंदाज आहे पुन्हा एकदा देवेंद्र तयार सुरेश चेंडू दरम्यान जखून ठेवते सचिन गर्जना पहिल्या चेंडूवरती चौका मारून आणि लगातार 2 चेंडू निदा करतो तोच देवेंद्र पुन्हा एकदा गोलंदाज आणि अशा तऱ्हेने चेंडू आवाला पाहिजे होता अमन यांचा शतक्षण होते तिथे पुन्हा एकदा देवेंद्र गोलंदाज तयार खेळण्याची सज्ज सचिन 8 धावसंख्या झालेली आहे ती सुरेश चेंडू दरम्यान पुन्हा एकदा घचा शतक्षण होते तो स्वतः गोलंदाज देवेंद्र यांचं या षटकासाठी शेवटचा चेंडू असेल ना शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू आहे तो देवेंद्र यांचा आणि निर्धाव चेंडू पहिल्या षटक समाप्त होतं पहिल्या षटकाचा समाप्त होता बिनबाद 8 अशी धावसंख्या मिळाली होती ग्रीष्म महिला संघाची तर या सामन्यासाठी आमचे बाबा गणपत पांडुरंग मोकर यांच्याकडनं 500 रुपयाची देणगी आलेली आहे आमचं बोमनगर प्रीमियर लीग हार्दिक स्वागत आहे दिल्ली वांगांच्या निमित्ताने ठेवल्या गेलेल्या या बोमनगर साई संघाकडनं या मॅचेस आलेल्या प्रेक्षकांचं महिला मंडळाचं तसेच क्रिकेट विभागाचं मी सचिन मोकल सर्वांचं स्वागत करतो तसेच ओमकार बोमनगर प्रीमियर लीग तर्फे सर्वांचं स्वागत आहे यानंतरचा जो सामना होणार आहे तो अष्टविनायक म्हणजे प्रशांत ठाकूर यांचा संघ असेल अष्टविनायक वर्सेस सियाम बोमनगर दोन्ही पण संघाच्या करणारी नाणेफेकीसाठी यायचं आहे पुन्हा एकदा मनीष गोलंदाज मार्फत आणि सुरेश चेंडू दरम्यान पंचाचा 9चा इशारा अविनाश मोरेचा 9चा इशारा होते या 9 चेंडूने धावसंख्या वाढवतो धावसंख्या होती 10 धावसंख्या आणि नक्कीच चौकार होता पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्फत या खेळाडू सज्ज सचिन पुन्हा एकदा नो अशा कारणे चेंडूवरती 2 धावसंख्या 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 12 पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्फत खेळणारी सज्ज राहुल चौका नक्की असणार कितीही उडलं तरी हा चौका टॅप बॉल आहे राहुल यांच्या बाजूने निघालेला चौका पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू लगातार दुसरा चेंडू चौका मनीष यांच्या गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट करून टाकल्या त्या राहुलनी बॉल आहे पंचांचा काहीच इशारा नाही चेंडू तो निघा बाकीचा स्ट्रिक चांगलं पार पडतोय दोन्ही खेळाडू एकदम आणि हा चौका चेंडू घ्या तिकडे बाहेर कुंडून थांबा शेवटचा चेंडू आहे बाहेर कुठून थांबा तिकडे बाहेर बॉल द्यायला पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्फत खेळण्याची सज्ज राहुल पुन्हा एकदा चौकार म्हणजे या षटकामागे किती धावसंख्या झाल्यात
टोटल धावसंख्या 28. या षटकामध्ये किती मारले? या षटकामध्ये किती मारले? राहुल यांच्या गोलंदाजीने 18 धावसंख्या मारलेल्या आहेत. टोटल 28 धावसंख्या झाल्या. पहिल्या षटकामध्ये धाव होत्या. मनीष यांनी 18 धावसंख्या दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज होते तो राजेश सीमारेषापा. चौकार 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 चौकार. सचिन. पुन्हा एकदा राजेश. आणि आजमध्ये एकही विकेट आउट न होत ग्रीष्म इलेव्हन संघाचा. डॉट चेंडू. पुन्हा एकदा राजेश. चौकार. टॅप चेंडू. बॉल घ्या. दुसरा बॉल घ्या. पुन्हा एकदा. आणि सुरेख फिल्डिंग देवेन मोकर यांची. नक्कीच चौकार होता. डॉट चेंडू होतो. पुन्हा एकदा राजेश गोलंदाज तयार. नो चेंडू. पंचांचा नोचा इशारा. नो प्लस. शेवटचा चेंडू आहे राजेश यांचा. एकच धावसंख्या आणि षटक समाप्त होतोय. या षटकामध्ये 12 धावसंख्या घेतली राजेश यांनी आणि एकूण धावसंख्या झाली ती 40. शेवटचं षटक कोण घेऊन येतो बघूया. परशुराम अँडमचा बॅट्समन. पडद्यावर कोणी बसू नका. पडद्यावर कोणी बसू नका. सुभाष टांडेल. सुभाष टांडेल आपलं सहकार्य करायचं. पडद्यावर बसू नका कोणी. विलास पाटील काय तुम्ही नावाजलेले खेळाडू आहेत. चौकार. पडद्यावर बसू नका. प्रवीण पाटील, विलास पाटील, सुभाष टांडेल विनंती आहे तुम्हाला. परशुरामचा पहिला चेंडूवरती चौकार मारला सचिन यांनी. आणि अशा आणि शिवशिवचे एकदम छोटासा खेळाडू नाव नाही माहिती मला पण खुले सुरत अरे आमचे बंधू आहेत ते सुरत फील्ड मध्ये. आहा व्हाईट चेंडू. पुन्हा एकदा परशुराम गोलंदाज. चौकार चौकार चौकारली बाबा. अरे बॉल तिथे कोणाकडे द्या रे. अंपायर कडे द्या. फेकू नका बॉल. पुन्हा एकदा परशुराम आणि चौकार. पुन्हा एकदा सचिन तांडेल बॉल द्या. मैना मंडळ अतिशय या मॅचचा आनंद घेतोय. आमन यांची चांगली फिल्डिंग होते. शेवटचा चेंडू या षटकातील परशुराम यांचा. सचिन तांडे सचिन धरत आणि चौकार चौकार. धावसंख्या लोक चला. अष्टनायक संघाचा कर्णधार आणि श्रीराम रोमनगर. धावसंख्या 59. हायस्कोर हायस्कोर नाही ना. हायस्कोर नाही ना. 59 रन 60 ला विन. चालतंय का 60. ओके ओके 60 मारले आहे तिथे हायस्कोर. चला अश्विन संघाचा कर्णधार प्रशांत ठाकूर इथे उपस्थित झालेला आहे. किती 61 आहे ना. ओके 59 झाले. 60 ला विन. चला कॉइन घेऊ. आहे कॉइन. कॉइन घे कॉइन घे. लाईव्ह लाईव्ह
ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. प्रशांत ठाकूर एक नावाजलेला फलंदाज आहेत. प्रशांत ठाकूर यांचा टॉस कोणी जिंकला? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. चला जिंकण्यासाठी फ्रान्स संघाला 7 धावांचं आव्हान ठेवले. 60 धावांचा 60. देवेंद्र राजेश. देवेंद्र ना राजेश. हे बाबा काय असतील ते नियम सांगा. पंच सचिन ढांडेल, अविनाश मोरे, जे काही नियम असतील आपण सांगा. कुंदन मात्र यांना विनंती करतो, जे काही नियम असतील ते आपण सांगा. बॉल टाकल्यानंतर नका अगोदरच सांगा. आणि आमचे भांजा महेश यांचे पुत्र हितेश ठाकूर काल फायनल हारलेले आहेत. महेश ठाकूर यांनी नंबर घेतलेला आहे किंवा सकाळचे 5:30 वाजले आम्हाला काल आमच्या मॅचची संपता संपता. आता मी नाही सांगू शकत, मला नाही माहिती. स्कोर लिहितो टाइमपास नाही सर. 60 धावांचे आव्हान आहेत. आनंद पाटील स्वतः कर्णधार. सांगतोय बॉल द्या बॉल. निलेश ठाकूर आपल्याकडे बॉल आहे. उशिरा आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी सचिन मोकल ओमकार भोमनगर तर्फे आणि महिला मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. रमाकांत तांडेल आपल्या पुत्रांसोबत मुलांसोबत आहेत. आविष्कार एक नावाजलेला फलंदाज आहे. म्हटलं रमाकांत तांडेल पण असतील मी खेळायला, पण नाही. पहिला चेंडू आनंद पाटील यांचा पहिला चेंडू येतो आणि राहुल फील करतो. दरम्यान चेंडू निर्धार बाकीचा काम शिल्लक आणि सचिन घरे त्यांच्याकडनं आनंद पाटील एक नावाला फलंदाज आहेत. टर्नर आहेत. स्पिन लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही पण करतात. चौका नाही पंच बाईस आहे ना, बाईसच पण एलबीचा अंडरला आउट नाहीये, त्यामुळे एक धावसंख्या पूर्ण करतो फलंदाज देवेंद्र. एक धावसंख्या संघ पोहोचतो वैयक्तिक आपल्या. आणि सुरेश हितेश चौका काय चौका चौका. पुन्हा एकदा आनंद पाटील गोलंदाजी मध्ये तयार. पंच सचिन तांडेल आणि अविनाश मोरे. आपण 30 लेवल द्यायचे असते. लेग पंच आणि स्ट्राईक पंच. हा रितेश तांडेल यांची चालिंग फिलिंग होते. ग्रीष्म इलेव्हन पुन्हा एकदा आनंद पाटील गोलंदाजी मध्ये तयार. किनारी सज्ज देवन. अजूनपर्यंत देवेंद्र बॅटला चेंडू लागत नाहीये. आता जो नाणेफेक जिंकलेला आहे तो ऑस्ट्रेलिया संघाने लवकर डिसिजन करायचा आहे. धावसंख्या झाली किती? 10 धावा. हातातला चेंडू गेलेला 10 धावसंख्या. पुन्हा एकदा सचिन राजेश तांडे राजेश पाटील आहेत. राजेश आनंदचा बादशाह आहे आणि राजेशला कसं बॉल टाकायचं तुम्ही लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सचिन बॉलर खिलाडी सज्ज राजेश. पुन्हा एकदा तो चेंडू राहुल पाटील आणि राजेश पाटील हे दोन्ही पण आनंदचे बादशाह आहेत. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी खेळासोबत राजेश.
सुरेख चेंडू दरम्यान जखडून ठेवले आणि लगातार दुसरा चेंडू निर्धाव. चौकार. भाई यांच्या चेंडू गेलेला आहे. लास्ट चेंडू आणि पण चौकाच होता. नशिबाला बोलतात ना, नशिबाला काय लागतं आऊत असं असते ती अशी आलेली आहे. चौकाच होता. नशीब आहे भीष्म संघासमोर. षटक समाप्त होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 22 धावसंख्या झाल्यात. 22. तिसरं षटक राहुल देवळे यांच्या बॅटला अजून काही चेंडू लागत नाही. जर देवळे यांच्या बॅटला लागला चेंडू तर कोणी आडू शकत नाही हे माहिती आहे मला. ज्यांची बॅट अशी धारदार निघते ते देवण मोकळ खेळण्यासाठी सज्ज आहेत. आणि पंच वाईटचा इशारा. या वाईटच्या धावसंख्या संघ आणि चौकार म्हणजे वाईट प्लस चौकार एकूण 5 धावसंख्या मिळतील. पुन्हा एकदा राहुल गोलंदाजीमध्ये किनारी सज्ज आणि राकेश यांची सुरेख वेळ घेते तिथे. पुन्हा एकदा खिलाडी सज्ज देवन गेला. देवन येते नावाचं. मी मगाशी म्हटलं देवांच्या बॅटला बॉल लागला तर कोणी आणू शकत नाही. ए बॉल आहे ना रे बाबा, बॉल घ्या. सचिन डांगरे बॉल द्या. बॉल आहे ना व्हॉलंटियर्स. डॉट चेंडू. चौकार. राकेश यांची गाच्या क्षेत्ररक्षण होते. पस्तीस झाले ना. 35 झाले ना. धाव संख्या होते 35. बॉल 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. बॉल घेऊन या. बॉल घेऊन या. 25 पाहिजे अजून जिंकायला. 8 चेंडू. चौकार. शेवटचा चेंडू बाकी आहे. बॉल घेऊन या लगेच. व्हॉलंटियर्स आलेल्या सर्व मान्यवरांचे मी सचिन मोकल ओमकार भोमनगर टीम तर्फे हार्दिक स्वागत. चला शेवटचा चेंडू आणि पंचांचा स्वेचा इशारा. राहुल यांची गचाल गोलंदाजी पाहायला मिळते. किती पाहिजे? 6 चेंडू. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20. राख्या बॉलर राकेश. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. धावसंख्या झाली ती किती? 40. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. आलेल्या प्रेक्षकांसाठी सूचना असेल. 5 चेंडू. पंचांचा स्वेचा इशारा. 6 बॉल 19. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेंडू झाला निर्धार. गचा क्षेत्रक्षण पाहायला मिळतो तो स्वतः कर्नल आनंद पाटील यांचं. 5 चेंडू आणि 5-15. 5-15. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज.
आणि पंच कोण आउट? देवेन 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 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 मध्ये 4 चौका मारावे लागतील. एक करिश्मा करावं लागेल. मनीषाला मनीष 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. म्हणजे 4 चेंडू आणि 16 धावांची गरज लागायला लागेल. 4 चौका 4 4 चेंडूने रितेश ठाकूर यांच्यावरती रितेश ठाकूर चांगले फिल्डर आहे. कारण A1 बदसला काल त्यांनीच फायनल मध्ये लिहिलेलं आहे. आणि पंचाचा 9चा इशारा 9+1 अशा 2 धावा. नो चेंडू दिला लेग पंचाने. नो चेंडू दिला पंचांचा निर्णय अंतिम. 4 चेंडू आणि 13 म्हणजे ना 13 एकच रन. 3 चेंडू आणि 12 म्हणजे लगातार 3 चौकार. राजा एक नावातले बॅट्समन आहेत बाबा. पंच वाईट चेंडू. 3-11 चौका. आउट आहे. पंच आउट. ओके. अशा तऱ्हेने ग्रीष्म विलय संघ आपल्या बाजूला पाडण्याचा करतो. आणि अमन जर 9 चेंडू पडला तर चान्स आहे. अमन 2 चेंडू 11 धावांची गरज. षटकार. अशा तऱ्हेने ग्रीष्म विलय संघ विजयाच्या दिशेने. चला लवकर या. कोणीतरी अरे खेळा एकच बॉल आहे. कोण? अर्चित राकेश यांचा पुत्र आहे. वाईट चेंडू आणि आवडलेला आहे राकेश. डॉट चेंडू. चला ग्रीष्म विलय संघ विजय होतो. हारलेल्या संघाचं विजय संघाचं ओमकार भोमनगर फिल्म तर्फे हार्दिक स्वागत. मेहनत कोण आहे? मेहनत सांग. सचिन 20, 24, 25, 26, 27, 28. त्याचे किती? 28 राहुलचे आहे. आणि त्याच्या सचिन गरज 4 4 16 4 4 8 8 12 12 16 16 20 20 22. आणि विकेट. सचिन गरज विकेट नाही. राहुल या मॅचचा सामनावीर ठरतो. काका या मॅचचा सामनावीर ठरतो राहुल पाटील. 28 रन. पंच अंपायर काका आहेत ना.